जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। दसऱ्या दिवशीचे करण्याचे उपाय आज सकाळी काल संध्याकाळी दाखवलेले आहेत। व्हिडिओ अवश्य बघा। अजूनही रात्रीपर्यंत तुम्ही ते उपाय करू शकता आणि विजय मिळवू शकता। आजचे जे तोडगे असतात ते सगळे विजय प्राप्तीचे म्हणजे आपल्या सगळे चांगल्यासाठीचे असतात। त्यामुळे नक्कीच तुम्ही ते उपाय कराल अशी आशा व्यक्त करते। आता दसरा झाला, सगळं झालं, आता वेध लागले कोजागिरी पौर्णिमा आणि त्यातच आलं आहे चंद्रग्रहण। तर ते पाळायचं आहे का नाही ताई, किंवा आम्ही गरोदर आहोत, आम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक सांगावं असं वाटतं की अजूनही शास्त्रात म्हणजे जसं की वैद्यकीय सल्ल्यात अगदी दवाखान्याच्या बाहेर दिलेलं असतं की चंद्रग्रहणाचा, सूर्यग्रहणाचा आणि गरोदर स्त्रियांचा काहीही संबंध नाही। त्यामुळे शास्त्रामध्ये ग्रहण पाळणं ह्याला मान्यता अजिबात नाहीये। आपण धार्मिकदृष्ट्या, ज्योतिष दृष्ट्या ज्यांना इच्छा आहे पाळण्याची त्यांनी अवश्य पाळावं आणि ज्यांना हे पटणार नाही किंवा ज्यांना हे विषय फालतू वाटतात, ज्यांना पटत नाहीत त्यांनी पाळू नये। मी कोणालाही असं म्हणणार नाही की मी सांगते म्हणून जबरदस्तीनं तुम्हाला हे पाळायचंच आहे। मी स्वतः काय करते तर मला जितकं जमेल त्या गोष्टी मी पाळते याचा अर्थ त्या दरम्यान मी देवाचं करते, म्हणजे काहीच वाईट नको आणि काही चांगलंही नको। 3-4 तास देवधर्मामध्ये घालवले, चांगले विचार केले, चांगली पुस्तकं वाचली, ग्रंथ वाचले तर आपल्याही मनासाठी चांगलं वाटतं आणि येणाऱ्या त्रासासाठी सुद्धा म्हणजे कुठलेही त्रास आपल्याला होऊ नयेत। कितीही म्हणा तुम्ही, चंद्रग्रहण असू दे, सूर्यग्रहण असू दे, त्याचा पृथ्वीवर म्हणजे आपल्या भागावर परिणाम हा होतोच। तुम्ही कितीही म्हणा, मानसिक ताणतणाव, त्या दिवशी डोके दुखणे असे विषय सुद्धा होतात। त्यामुळे जरी शास्त्र मानत नसलं तरी आपल्यासारखी लोक, आपली आजी पणजी पासून आपण हे पाळत आलेलो आहोत की ग्रहण आहे बाई, हे करू नकोस, ते करू नको, हे आपण ऐकत आलेलो आहोत आणि त्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार आहे। हे ग्रहण दिसणार आहे त्यामुळे अर्थातच ज्यांना पाळायचं आहे, ज्यांना इच्छा आहे की ताई आम्हाला हे ग्रहण पाळायचंय, त्यांनी हे अवश्य पाळायचं आहे। त्याची वेळ सांगते, कसं पाळायचं ते सांगते, कोणत्या राशींसाठी चांगलं आहे, कोणत्या राशींसाठी चांगलं नाही हे देखील सांगते आणि त्यातून करण्याचे उपाय देखील तुम्हाला मी सांगते। 28 ऑक्टोबर ग्रहण आहे 1 तास 18 मिनिटाचे। ग्रहण स्पर्श रात्री 1:05 होणार आहे। ग्रहण मध्य 1:44. ग्रहण मोक्ष पहाटे 2:23. रात्री परत्वे फल म्हणजे परत्वे फल ज्याला म्हणतो मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ आणि शुभ सिंह, तुळ, धनु, मीन यांना आहे। मिश्र फळ मेष, वृषभ, कन्या, मकर यांना या राशी सोडून हे बघा, मिश्र फळ म्हणतोय आपण मेष, वृषभ, कन्या आणि मकर। मेष, वृषभ, कन्या आणि मकर या सगळ्या राशींना, या 4 राशींना सोडून सगळ्यांना या ग्रहणाचा त्रास आहे। त्यामुळे त्यांनी काय करायचं हे मी पुढे सांगते तुम्हाला। सूतक काळ 28 ऑक्टोबरला 4:05 पासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 4:05 पासून ते पहाटे 2:23 पर्यंत सूतक काळ राहील। ग्रहण रात्री म्हणजे ज्यांना पाळायचं आहे, ग्रहण ज्यांना पाळायचं आहे त्यांनी रात्री 9:31 28 ऑक्टोबरला रात्री 9:31 ते मध्यरात्री 2:20 पर्यंत हे ग्रहण पाळायचं आहे। अन्नसेवन या काळामध्ये जर गर्भवती स्त्रियांना राहवतच नसेल किंवा त्यांना भूक लागत असेल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती अशांनी तुळशीची पानं घालून अन्न ग्रहण करायला हरकत नाही। ज्यांना एवढे तास निभाव लागतो, ज्यांना चालतं की 9:30च्या आत आम्ही ताई जेवून घेऊ शकतो आणि पुढे 2:30 पर्यंत तसंच राहू शकतो, त्यांनी तसंच राहिलं तरी चालेल। मात्र ओढून ताणून पाळण्याची काहीही गरज नाहीये। पाळलंच पाहिजे तसं म्हटलं तर, पण जर तुम्हाला निभावतच नसेल तर तुळशीपत्र घालून तुम्ही कोरड्या वस्तू खाऊ शकता, शिजवलेलं अन्न तुम्ही खाऊ शकत नाहीये, म्हणजे तुम्ही फ्रूटचं वगैरे सेवन करू शकता।
मिथुन कर्क वृश्चिक, मिथुन कर्क वृश्चिक आणि कर्क बघा, मिथुन वृश्चिक आणि कर्क वगळता या 3 राशींना वगळता बाकीच्या राशींना त्रास आहे. मगाशी मी सांगितलं ते मिश्र फळ आहे. मेष वृषभ कन्या मकर यांना मिश्र फळ आहे. आणि मिथुन कर्क वृश्चिक या राशींना सोडून, या फक्त 3 राशींना सोडून बाकी सगळ्यांना हे ग्रहण थोडंसं त्रासदायक आहे. मग मिथुन कर्क आणि वृश्चिक यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये, तरीही त्यांनी देवधर्माचे पालन अवश्य करावे. या काळामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. देवधर्माची पुस्तके वाचणे, स्वामी सारामृत वाचणे, हनुमान चालिसा वाचणे किंवा सारामृताचे अध्याय करणे, श्री सूक्ताचे पठण करणे, व्यंकटेश स्तोत्राची 21 मंडल वाचणे किंवा तुम्हाला जी आवडेल, जी पटेल ती सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकता. गर्भवती स्त्रियांनी रात्री 9:31 ते मध्यरात्री 2:20 हे ग्रहण पाळायचं आहे. या काळामध्ये मी अजून एकदा सांगते, हे शास्त्र सांगत नाही, हे आपण ज्योतिषीय शास्त्र मी तुम्हाला सांगते की ज्योतिषीय शास्त्र म्हणण्यापेक्षा पूर्वापार चालून आलेल्या परंपरांनुसार गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये चिरणे, कापणे, बाहेर पडणे किंवा तुमची आजी वगैरे सांगेल बघा, पायाला तिडी घालवू नको, कान खाजवू नको वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात त्या कात्रीनं कापू नको, सुरीनं. तर खरं तर 9:30 ते 2:30 ही वेळ इतकी व्यवस्थित आहे की त्या काळात आपण चिरणं कापणं यापासून लांबच असू. थोडंसं तुम्हाला जागावं लागेल आणि देवाचं वाचन करावं लागेल, तेवढा दिवस चांगला आहे. त्या दिवशी तुम्ही हे करू शकता आणि त्या दिवशी तुम्ही हे करा. या दिवशी आपल्या मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम होणार आहे, कारण अर्थातच चंद्रग्रहण आहे. चंद्रावर ग्रहण असल्यामुळं मन नाराज होणे, मनाला असंतुलित वाटणे किंवा ज्यांना मानसिकतेच्या गोळ्या चालू आहेत त्यांना जास्त अस्वस्थ वाटणे, वेड्यासारखे वाटणे किंवा अतिविचार येणे, ज्याला आपण एन्झायटीचा त्रास म्हणतो, तो या काळात जाणवू शकतो. अशा लोकांनी जपमाळ घ्या, देवाचं एखादं पुस्तक घ्या आणि त्याचं स्मरण करत बसा. तुम्हाला अतिशय शांत वाटेल. किंवा सरळ जोरात हनुमान चालिसा म्हणत बसा. कुठलीही भीती भय मनात तुमच्या येणार नाही. 29 तारखेला 28 आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा 28 आणि 29 तारखेला तुम्हाला महत्त्वाची कामे करायची नाहीये. कोजागिरी पूजनला फक्त उपासना करायची आहे. आता आपण सगळे स्वामी भक्त इंद्र, लक्ष्मी, कुबेर यांचं पूजन या दिवशी करतो. ते पूजन आपण अर्थातच करू शकतो, मात्र दूध आटवून दुधाचा प्रसाद आपल्याला दाखवायचा नाहीये, तो वर्ज्य आहे. एवढी पौर्णिमा नाही दाखवला तरी चालेल, फक्त भक्ती करा आणि साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. इंद्र लक्ष्मीचे जे पूजन आहे ते करायचे आहे. आपल्याला सगळ्या प्रकारच्या सेवा या दिवशी करायच्या आहेत. त्या सेवांवरचा व्हिडिओ लवकरच येईल. ते सेवा पठण सगळं काही करायचं आहे, पण दूध आणून ते शिजवून म्हणजे आटवून त्याचा नैवेद्य वगैरे चंद्रग्रहण काळामध्ये दाखवायचा नाहीये आणि हे दूध आपल्याला ग्रहण करायचं नाहीये. तर ह्या ग्रहणाच्या माहितीविषयी समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा हे सगळं थोडंसं बाजूला ठेवा आणि तुमच्या मनाला काय पटतं हे बघा. आपल्या मनाला जे पटेल की ताई तुम्ही सांगितलं ठीक आहे, पण आम्हाला यातलं काही पटलं नाही, आम्ही पाळणार नाही, काही हरकत नाही. आम्हाला हे सगळं पटतं आणि आम्ही पाळणार आहे, तरी काही हरकत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण हा कधी कधी हे विषय की वादापर्यंत जातात की जग चंद्रावर पोहोचलंय किंवा आता चंद्रयान आलंय आणि तुम्ही काय बोलता, हे असे विषय होऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते, ज्यांना इच्छा आहे त्यांनी अवश्य पाळा, ज्यांना इच्छा नाही त्यांनी पाळलं नाही तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा. सुरेतराज लाईफस्टाईल या आपल्या चॅनलला देखील भरपूर साथ द्या. स्वामींची गाथा या चॅनलला सुद्धा भरभरून प्रेम द्या. श्री स्वामी समर्थ.